शेतकऱ्यांनो, आज आपल्यासाठी एक मोठी आणि दिलासादायक बातमी घेऊन आलो आहोत. महाराष्ट्र शासनाकडून शेतकऱ्यांसाठी सरसगट कर्जमाफी योजनेअंतर्गत नवीन लिस्ट प्रसिद्ध करण्यात आली आहे. या यादीमध्ये राज्यभरातील हजारो शेतकऱ्यांची नावे समाविष्ट करण्यात आली असून त्यांचा कर्ज सरकारकडून थेट माफ करण्यात येणार आहे. या स्कीमचा उद्देश शेतकऱ्यांना आर्थिकदृष्ट्या सशक्त बनवणे, त्यांचं ओझं कमी करणे आणि शेतीसाठी नवी उमेद देणे हा आहे. सरसगट कर्जमाफी म्हणजे काय हे सर्वसामान्यपणे समजून घेणं गरजेचे आहे. या योजनेअंतर्गत कोणतीही अतिरिक्त अर्ज प्रक्रिया न करता सरकारकडून थेट पात्र शेतकऱ्यांची निवड केली जाते आणि त्यांच्या कर्जाची रक्कम बँकेकडे जमा करून त्यांचे कर्ज कमी केले जाते. ही योजना विशेषतः त्यांच्यासाठी फायदेशीर आहे जे वेळेवर कर्जफेड करू शकले नाहीत आणि ज्यांच्यावर कर्जाचं ओझं वाढत गेलं. योजनेचा मुख्य फोकस पीक कर्ज किंवा अल्पमुदतीच्या कर्जावर असतो. या नवीन यादीमध्ये अनेक शेतकऱ्यांची नावं समाविष्ट आहेत. उदाहरणार्थ, अमरावती जिल्ह्यातील गणेश बबनराव मोरे यांचे 38,455 रुपये इतके कर्ज माफ करण्यात आले आहे. तसंच यवतमाळ, अकोला, बुलढाणा, वाशिम, बीड, परभणी, नांदेड आदी जिल्ह्यांतील शेतकऱ्यांची नावे लिस्टमध्ये आहेत. या लिस्टमध्ये शेतकऱ्यांचे नाव, मोबाईल नंबर, खात्याचा नंबर, बँकेचं नाव आणि माफ झालेली रक्कम अशा प्रकारे सविस्तर माहिती दिली आहे. या योजनेसाठी पात्रता सुद्धा सरकारने निश्चित केलेली आहे. 1 एप्रिल 2015 ते 31 मार्च 2019 या कालावधीत घेतलेले पीक कर्ज असलेले शेतकरी पात्र आहेत. तसेच ज्यांचं कर्ज थकीत आहे किंवा ज्यांनी आधीच्या कोणत्याही कर्जमाफीचा लाभ घेतलेला नाही असे शेतकरी या योजनेअंतर्गत येऊ शकतात. शेतकऱ्याचं नाव जमीनधारक म्हणून 7/12 उतार्यावर असणं गरजेचं आहे. कर्जमाफीची संपूर्ण प्रक्रिया बँकांच्या माध्यमातून राबवली जाते. प्रत्येक बँक जसं की स्टेट बँक ऑफ इंडिया, बँक ऑफ महाराष्ट्र, सेंट्रल बँक ऑफ इंडिया ही शेतकऱ्यांची यादी तयार करून जिल्हाधिकारी कार्यालयाकडे पाठवते. त्यानंतर ही यादी सरकारकडे सादर होते आणि पात्र शेतकऱ्यांच्या कर्जावर सरळ रक्कम भरली जाते. त्यामुळे बँकेकडून कोणतीही अडचण न येता थेट कर्ज कमी केलं जातं. शेतकऱ्यांना ही यादी कुठे मिळेल हा प्रश्न सगळ्यांच्या मनात येतो. ही यादी स्थानिक पंचायत समिती कार्यालयात, जिल्हा परिषदच्या वेबसाईटवर किंवा संबंधित बँकेमध्ये मिळू शकते. या व्यतिरिक्त महाडीबीटी MAHADBT पोर्टलवर सुद्धा लॉग इन करून आपल्या नावाची स्थिती तपासता येते. काही जिल्ह्यांनी ही यादी PDF स्वरूपात ऑनलाईनही प्रसिद्ध केली आहे. बरेच शेतकरी यावर आपली मतं देत आहेत. काही जण सरकारचे आभार मानत आहेत, तर काही जण यादीत नाव न मिळाल्यामुळे नाराज आहेत. पण सरकारने स्पष्टीकरण दिलं आहे की लिस्ट टप्प्याटप्प्याने प्रसिद्ध केली जात आहे आणि अजूनही बरेच अपडेट्स येणार आहेत. त्यामुळे ज्यांचं नाव या लिस्टमध्ये नाहीये त्यांनी अजून थांबावं आणि त्यांच्या बँकेत, कृषी विभागात याबद्दल चौकशी करावी. जर कोणत्याही कारणाने आपल्या नावाचा उल्लेख या लिस्टमध्ये नसेल किंवा कर्जमाफी संबंधित अडचण असेल तर शेतकऱ्यांनी महाडीबीटी पोर्टलवर लॉग इन करून तक्रार नोंदवावी. तसेच आपल्या बँकेशी संपर्क साधावा. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या कृषी विभागात देखील तक्रार अर्ज करता येतो. लवकरच टोल फ्री नंबर उपलब्ध करून देण्यात येणार आहे, ज्याद्वारे थेट माहिती घेता येणार आहे. शेवटी, शेतकऱ्यांनो, जर तुम्ही पात्र असाल आणि या योजनेचा लाभ मिळवू इच्छित असाल तर वेळोवेळी यादी तपासत राहा. आपल्या कागदपत्रांची पूर्तता ठेवा आणि अधिकृत वेबसाईट्सवर नजर ठेवा. सरकारकडून वेळोवेळी अपडेट्स दिले जातील. शेवटी ही योजना तुमचं कर्ज ओझं हलकं करून शेतीसाठी नवा आत्मविश्वास देईल.